ही असली ना, तिला म्हणलं एका चांगल्या प्लेट मध्ये घे सगळ्या गोष्टी, तर मला बोलते भांडे तुला घासायला लागते. मला हसायला याची येते. कुकिंगचा व्लॉग शूट करायची प्लॅनिंग माझी होती, सिरीजचं सुरुवात करायचं पण प्लॅनिंग सगळं माझं होतं. स्वयंपाक कोण करते ते आता उडालं नाही पाहिजे. उडालं तर मी किचन मधून पळून जायला बसले, कारण मला वाटतं तेलाची भीती. कुकिंग ब्लॉगच्या नादात असं वाटतंय आता रात्रीचे 12-1 वाजणार आहे आम्हाला जेवण करता करता, पण मज्जा येते. ब्लॉग शूट करायला मज्जा येते. तर मी आलोय साईडवरून आत्ताच घरी, आणि अजून मी फ्रेश वगैरे सगळं व्हायचं मला, कारण हात वगैरे सगळे खराब झालेले, कपडे तर खराब झालेलेच आहे. पण मी घरी आल्यानंतर जरा 1-2 गोष्टी बघितल्या युट्यूबवरती. मला असं वाटलं की आपण पण जरा कुकिंगची सिरीज चालू करायला पाहिजे. त्यामुळे मग ऋतुजा आहे घरी. ऋतुजा घरीच असते. ऋतुजा ते आहे किचन मध्ये आहे तिकडं. कुठे रे ही? हा, हाय हाय. सो सध्या प्लॅनिंग आहे, आज वार आहे बुधवार, सो नॉनव्हेज करायचं प्लॅनिंग आहे. मग कोणता आहे? कोणता आहे? हा, मंगळवार आहे. तर आज आम्ही चिकन बनवणार आहे, पण त्याचा मास्टर शेफ मी असणार आहे. मास्टर शेफ सुजीत के साथ आज आपको मिलने वाला है चिकन. पण ते तुम्हाला फक्त बघायला भेटणार आहे, खायला आम्ही 2 जण. अजून आम्हाला चिकन म्हणजे मला जायचं अजून मार्केटमध्ये जायचं, चिकन वगैरे आणायचं. चिकन वगैरे आणेपर्यंत मग ऋतुजा असं प्लॅनिंग ठरले की काळ्या मसाल्यातलं करायचं, एकदम प्रॉपर असं एकदम काळ्या मसाल्याचं चिकन घरी बनवायचं प्लॅनिंग चालू आहे. आणि ते माझ्या डोक्यात आलं होतं की म्हणलं आजपासून आपल्याला महिन्यातून एक तरी कुकिंगचा ब्लॉग 100% आपल्या चॅनलवरती येणार, जर तुम्हाला आवडलं तर. पण आता मी आंघोळ वगैरे करायची बाकी आहे, सो मी आता गावात जाऊन येणार आहे, मार्केटमध्ये जाणार आहे. मार्केटमधून मग चिकन वगैरे घेऊन येणार. तोपर्यंत मग ऋतुजा तिकडे तिची तयारी चालू आहे, तुम्हाला ती पण दाखवतो. माझं हे आमचं छोटंसं किचन आहे. हे कांदे भाजायचं काम चालू आहे इथं. हे कांदे आणि हे वालं खोबरं, हे खोबऱ्याचं आणि याला मिक्सरमध्ये असं बारीक केलं की मग याचं प्रॉपर काय काय काळा मसाल्याचं वाटण, हा वाटण तयार होतं. असं मला हळूहळू हळूहळू एका एका गोष्टीचं नॉलेज यायला लागले. कारण मी आधी स्वयंपाक करायचो, म्हणजे मी जेव्हा बॅचलर राहायचो तेव्हा स्वयंपाक करत होतो. पण ते कसं मग ड्रायव्हर स्टाईल, जसं बनेल तसं बनेल, जसं पण बनलं तसं खाऊन टाकायचं आणि ते बेस्ट लागायचं रे. पण आता घरी जरा वेगवेगळ्या रेसिपी मी ट्राय करणार आहे, कारण बरेच वर्ष झाले आता स्वयंपाक करणं बंद केलंय. जसं लग्न झालं त्याच्यानंतर मग सगळं हिच्या हातचं खायला भेटते. सो माझ्या हातच्या काही गोष्टी मला पर्सनली आवडायच्या, सो मी आता परत एकदा ट्राय करणार आहे सगळ्या गोष्टी. चला मी जरा मार्केटमध्ये जाऊन येतो, तोपर्यंत ऋतुजा तिचं काम करीन. मग आल्यानंतर जरा आंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो, त्याच्यानंतर डायरेक्ट किचन मध्ये भेटू आपण. बाय बाय. मार्केटमध्ये जाऊन आलोय, आणि मार्केटमधून जाऊन आलो, आंघोळ वगैरे केली, आणि आंघोळ केल्यानंतर माझा लुक काहीतरी असं आहे, जरा गोंडच दिसायला लागले मी, आणि फ्रेश फ्रेश वाटायला लागले. बाय द वे अर्धी तयारी आता ऋतुजाने केली, आता बाकीची सगळं मास्टर शेफ सुजित करणार आहे सगळं काही. तर आपली सगळी तयारी झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आहे खोबरे आणि कांदा आहे, आणि ह्या प्लेटमध्ये आहे लसूण, हे वाला अद्रक, कोथिंबीर, चिकन तिकडे ऋतुजा धुते. आता ह्याचं सगळ्यांचा बारीक मिक्सचर करून घ्यायचं मिक्सरमध्ये. हे सगळं आपल्याला रॉ मसाले म्हणून यूज करणार आहे आपण. एक कोथिंबीरीचं काय याला काय होतं, देठ आहे ना, हा देठ एक्स्ट्रा आलाय, फेकून दिला बेसिन मध्ये. बाकीचं आपल्या सोबत आहे 2 सुऱ्या, याला काय म्हणतात आमच्याकडे, याला चिमटा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती. त्याच्यामध्ये चिकन वगैरे हे सगळं धुवून घेतलंय, कारण याचं रक्त मला बघायला आवडत नाही, मग हे ऋतुजाने धुवून काढले. आणि याच्यामध्ये आहे अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट. आता ही बारीक करायची. तो मिक्सर लावलेला आपला, रेडी मिक्सर खायला. ह्याचं हे निघून आले ह्याचं हे निघून आले, याला परत बसवायला लागलं नाही. आईच्या गावात काय कामाचं नाही तू. अरे पण हे हा झालं. आता याला मस्तपैकी पेस्ट करून घेतो याची, मग बाकीची पुढची प्रोसेस चालू करू आपण. अरे ही असली ना, हिला म्हणलं एका चांगल्या प्लेट मध्ये घे सगळ्या गोष्टी, तर मला बोलते भांडे तुला घासायला लागते. हा कुठला नाही. बाय द वे आपली ही वाली अद्रक लसूणची पेस्ट तयार आहे,
आता फक्त ही वाली पेस्ट करायची बाकी आहे. मला असं वाटायला लागलंय आता या कुकिंग ब्लॉगच्या नादात असं वाटतंय आता रात्रीचे 12-1 वाजणार आहे आम्हाला जेवण करता करता. पण मज्जा येते ब्लॉग शूट करायला, मज्जा येते. चिकन कसंही बनवू पण ब्लॉग 1 नंबर होणार आहे. तर आपल्याला जे पण सगळं मटेरियल पाहिजे होतं ते सगळं मटेरियल आता घेतलेलं आहे. हे आपले सगळ्यात मेन आहे कारण याने आपल्याला असं हे करायचं, सगळं मिक्सर करायचं. हे मीठ आहेत, हे इकडे सगळे मसाले आणि ह्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे जे बेसिक मसाले लागतात ते. आणि ह्या साईडला ऋतुजाने राईस बनवायला ठेवलेलं आहे कारण हे चिकन तयार होईपर्यंत मग राईस वगैरे तयार होईल. सो ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. ह्या सगळ्यात फनी म्हणजे किटलीतून ते तेल डायरेक्ट ह्याने टाकणार आहे मी. सो हे आहे जेमिनीचं रिफाईंड सोयाबीन ऑइल. तुम्ही पण हेच यूज करा. बाय द वे हे प्रमोशन नाही, हे फ्री मध्ये असंच बोललो मी. पण आता हे सगळी बेसिक तयारी झालेली आहे. सो आता जे पण आहे ह्याच्यामध्ये सगळं कुकिंग आता स्टार्ट करायचंय. तर सगळ्यात आधी आपण टाकणार आहे याच्यामध्ये तेल. ह्याचं ऋतुजाने असं ओपन केलंय, मला थोडंच टाक. हा थोडंच टाकणार मी, बस. तेल गेले. किती टाकलं? थोडंच आहे, अजून टाक थोडं. एवढं बस नाही होणार. चिकनला जास्त लागत. अरे चिकन काय एकदम मी माणूस शिजवी त्याच्यात खा जिवंत. तिकडे ठेव. सो याचं काम झालेलं आहे. सो याला बाजूला ठेवतो आता. आता फक्त तेल गरम व्हायची वाट बघायची. आणि त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट काय याला ट्रिक काय माहितीये का, असं याच्यामध्ये लगेच कुठं गरम होणार आहे का? आता टाकलं लगेच लागलं तळायला. आधी काय टाकायचंय? आधी आता याच्यामध्ये कोंबडी शिजवायची, चिकन. पण कांदा आता ह्याचं काहीच काम नाही. सो याला फक्त चेक करण्यासाठी टाकलं होतं. याला बिचारायला कशाला तळत बसून. त्यापेक्षा मग आपले हे खडे मसाले याच्यामध्ये टाकून घेतो. हे खाली पडले, ह्याच्यामध्ये गेले आता खडे मसाले. खडे मसाल्यानंतर येणार आहे आपला कांदा. फक्त हे आता उडालं नाही पाहिजे. उडालं तर मी किचन मधून पळून जायला बसलोय कारण मला वाटतं तेलाची भीती. एवढं खास तेल गरम नाही झाले, होईल 1-2 मिनिटांमध्ये होईल. सो आपलं आता तेल गरम होत आलंय. आता याच्यामध्ये आपला कांदा जाणार आहे. कांदा असा म्हणावं तसा खास मी कापलेला नाहीये, पण ठीक आहे. मम्मी कधी किचन मध्ये यायचं नाही. अरे आता किती वर्ष झाले, 5 वर्ष झाले आता मी कुकिंग वगैरे म्हणजे जेवण वगैरे बनवायचं सोडून दिलेलं आहे मी. आपला आता कांदा फक्त आपल्याला थोडस असं गोल्डन कलरचा व्हायला सोडलेला आहे. 1-2 मिनिटांमध्ये होऊन जाईल. सो आता ही पेस्ट टाकायची याच्यामध्ये. कांदा आपला थोडासा, मी टाकायच्या आधीच ती खाली जाऊन पडली, तिला पण बिचारीला घाय झाली होती. कांदा आपला बऱ्यापैकी आता त्याला गोल्डन कलर आला. बस बस. एवढी पेस्ट एवढं कोण टाकतं का? कोणी नाही टाकत म्हणून आम्ही टाकतो. आज नीट खायला भेटते का नाही काय माहित. अरे थांबा. बाय द वे हे सगळं बनल्यानंतर टोमॅटो टाक. आता हा आपला टोमॅटो याच्यामध्ये चाललाय. बिचारा आमच्या पोटासाठी आणि बिचारीने टोमॅटो ना आईच्या गावात ही शेवटची शिट्टी होती आपली. एवढाच एक शिट्टी, त्याच्यानंतर शिट्टी होणार नाही. आता 3 शिट्ट्या घ्यायच्या होत्या ना आपल्याला. 4 घ्यायच्यात, 4. अजून एक शिट्टी बाकी. माझ्या आपला आता टोमॅटो, कांदा, हे रॉ मसाले सगळे याच्यामध्ये गेलेले. आता आपला पहिलाच कुकिंग सिरीजचा पहिलाच ब्लॉग आहे, त्याच्यामुळे माझी थोडीशी धावपळ होते. पण हा ब्लॉग आणि चिकन एकदम बेस्ट तयार होणार आहे. तर अचानक मला मध्येच एक फोन आला आणि त्याच्यामुळे अर्ध काम आता झालेलं आहे. इथं सगळे मसाले वगैरे गेलेले. आता हे वाले जे मसाले हे सगळे मिक्स केलेले, याच्यामध्ये बरेचसे लाल तिखट वगैरे, कांदा लसूण मसाला आहे, अजून 2-3 आहेत, चिकन मसाला वगैरे आहे. सो याच्यामध्ये आता हे सगळं मिक्स, हा आता दिसेल तुम्हाला. हे सगळं मिक्स करायचं. थोडासा गॅस कमी करतो. आता डायरेक्ट याच्यामध्ये आपलं चिकन जाणार आहे. आता फक्त मसाला शिजायची वाट बघतोय मी. मसाला शिजला की ह्याच्यामध्ये चिकन टाकायचं, म्हणजे आपलं काम 25 होऊन जाते. हिने काहीतरी वेगळा जुगाड केलेला आहे. जरा सांग बरं याच्याबद्दल काय विषय नक्की. मग काय आपण ते जरा सांग ना, एक्सप्लेन दिस. पाणी ठेवलं ना म्हणजे आतून चिकन आपोआप पाणी सुटतं. म्हणजे काय जास्त वाफ तयार होते का त्याची? पाणी सुटतं त्याला. टेस्ट वाढते का? टेस्ट चांगली होती. चला एवढ्या ह्या एका गोष्टीचा मला आता परत एक शोध लागला. मीठ टाकलं का त्याच्यात? टाकली. सो मीठ वगैरे सगळे ऍड झाले. आता फक्त ठसका लागला मला. आणि मी आता वाट बघतोय चिकन शिजायची. शिजलं की त्याच्यावरती ताव मारायचा आणि त्याच्यानंतर आपण ठरवू कसं झालंय काय नाही. पण हा पहिलाच एपिसोड आहे आणि एवढा फनी आणि एवढा करामती होईल असं वाटलं पण नव्हतं. अर्ध मी बनवलंय, अर्ध हिनी बनवलंय. सर याची टेस्ट कशी होती आता हे व्लॉगच्या शेवटी माहित पडेल तुम्हाला.
मगाशी एक आपल्याला एक ट्रिक सांगितली होती, त्या ट्रिकचं खरंच काय झालंय का बघायचं आपल्याला. वा 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 वा. ह्या चिकनचं सगळं जे काय असते ना चरबी वगैरे त्याचं सगळं ऑइल तयार झाले. ऑइल म्हणजे आता याची टेस्ट मेंटेन होते का, याची चांगली टेस्ट येते का. याला आम्हाला काय असं माहित नव्हतं, आम्ही शिजवले की खाल्लं. कारण आम्ही जेव्हा साईडवरती आउट साईडला काम चालू असलं ना, तर आम्ही कुठं पण जेवण वगैरे बनवून खायचो जेव्हा आम्ही मी हेल्पर म्हणून काम करत होतो त्यावेळी. पण आता हे असं घरात चांगले चांगले त्याच्यात मसाले वगैरे हे असं बघितलं ना, खायला पण मजा येते आणि बनवायला पण मजा येते. सो मी अर्धा याचा किचन मधला अर्धा कार्यक्रम मी लावलाय. कार्यक्रम नाही, अर्धा चिकन मी बनवलंय आणि अर्धा आता ऋतुजा बनवते. बर 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 बर. अरे दाखव ना, मला दाखवायची होती ती मेथी. आता कशी दाखवू, जाऊ द्या. या कढईमध्ये दिसते का नाही का मध्ये, याच्यामध्ये हा मेन विषय. याच्यामध्ये हे टाकले की जास्त अजून टेस्ट येते असं हिचं म्हणणं आहे. तर ही काय होती ते कसुरी मेथी का असं काहीतरी होतं याच्यामध्ये. ही पण मी तुम्हाला दाखवायच्या आधीच हिने कढईमध्ये टाकून दिली. आता ही डायरेक्ट खाल्ल्यानंतर हिचं टेस्ट माहिती पडेल तुम्हाला नेक्स्ट टाइम. याच्यामध्ये दिसते बघा, इथं आहे त्याचा बॉक्स, इथे ठेवलेलं आहे एव्हरेस्टची कसुरी मेथी. कसुरी मेथी, कसुरी आहे की कसुरी ना. हा, ही कसुरी मेथी आहे. हँड ग्लास मला हसायला याची येते की कुकिंगचा व्लॉग शूट करायची प्लॅनिंग माझी होती. सिरीजचं सुरुवात करायचं पण प्लॅनिंग सगळं माझं होतं. स्वयंपाक कोण करते, तू. पण मी अर्धा स्वयंपाक केलाय त्याच्यामुळे मला काय अर्ध केलं नाही का मी. हा बैंगन. चला आता फक्त हे याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करायची राहिली. कोथिंबीर ऍड झाली की तुम्हाला त्याची टेस्ट नाही भेटू शकत, पण तुम्हाला त्याचा फायनल लुक बघायला भेटणार आहे. मी तुम्हाला तो दाखवणार आहे. नाही दाखवलं तरी मी दाखवणार आहे. मी आपल्या कुकिंग सिरीजच्या पहिल्या एपिसोडची डिश माझ्यासमोर रेडी आहे. आता इथं आहे चिकन फ्राय, हा चिकनचा रस्सा. इथं भात आहे, मला भाकर नव्हती खायची, भाकर किचनमध्ये, आणि कांदा, लिंबू वगैरे आहे. पण आता ताटामध्ये जागा नाही आहे. सो हे सगळं बनवलेलं आहे. आता हे सगळं टेस्ट करायचं आहे मला, पण टेस्ट मी करतो. बाकीचं तुम्ही याचे थोडेसे सिनेमॅटिक शॉट्स बघून घ्या. ऋतूच्या तिकडे किचनमध्ये बसली जेवायला. मला इथं जरा तुम्हाला दाखवायचं होतं कसं कसं बनलेलं आहे. हे बघून माझ्या तोंडाला पाणी आले. पण ह्या कुकिंग सिरीजमध्ये आज हे बनलंय. नेक्स्ट टाइम आपल्याला काय बनवायचं काय नाही हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आपण परत नवीन काहीतरी ट्राय करू. पण त्यावेळी मी लवकर घरी आणि लवकर शूट करू, म्हणजे आपल्याला वेळच्या वेळी सगळं प्रॉपर हे करता येईल. आता हे बनवता आम्हाला 10 वाजले. आता जेवण करायचं, त्याच्यानंतर झोपायचं. माझा हा ब्लॉग फक्त कुकिंग सिरीजचा होता. आता चिकन वगैरे सगळं रेडी झाले. आता आम्ही जेवणार आणि झोपून घेणार. सो हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि अजून तुमच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत, म्हणजे तुम्हाला आमच्याकडून काय बघायला आवडेल कुकिंग सिरीजमध्ये अजून काय बनवायचं हे मला सांगा. मग आपण त्याच्यावरती पुढचा ब्लॉग शूट करू. आता मी हे जेवण करून घेतो, तोपर्यंत हा ब्लॉग इथंच एंड होतोय. मला तुम्हाला सांगायचं विसरून गेलो, हा ब्लॉग इथंच एंड होतोय. उद्या जर मी साईडवरती करतो ब्लॉग, मे बी शूट होऊ शकतो. जर काम काहीतरी चांगलं काम असलं किंवा काहीतरी तुम्हाला दाखवण्यासारखं असलं तर ब्लॉग शूट होऊ शकतं. सो आता हा ब्लॉग इथंच एंड होतोय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.